कालच्या भागात तुम्ही पाहिले की गाडी खाली तर लिंबू वगैरे चाकाखाली ठेवून तयार झाल्यात आणि वारकरी एक एक येत आहेत. जे लोक येत आहेत, ज्यांना दिंडीला खरोखर जायचं आहे, त्यांचं सामान इथे ठेवायचं काम चालू आहे. पूर्णपणे ताडपत्रे मारून ही ट्रॉली सज्ज केली आहे. आतमध्ये पाण्याचा एक थेंब सुद्धा येत नाही. आणि या ठिकाणी तुम्हाला दिसेल की एक टेम्पो देखील आहे. तर वारीचा हा टेम्पो आहे आणि पुढे त्याच्या काचेवर वारीचं डिझाईन देखील केलेलं आहे की पंढरीची वारी, डिग्रजचा कृष्णाघाट ते पंढरपूर अशी पंढरीची वारी जाणार आहे. आणि भाविक मंडळी एक 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 येत आहेत. आता दुसरे एक जण आणि आले बघा, इलेक्ट्रिक गाडीवरून सामान घेऊन त्यांनी देखील सामान ठेवून दिलेलं आहे. तर जास्तीत जास्त लोकांनी पांढरे कपडे घातले होते. शाळकरी मुलं देखील इथे येत आहेत आणि शाळकरी मुलाच्या मागे तुम्हाला दिसेल बसवेश्वर मंदिर आणि त्याच्याच बाजूला दिसेल तुम्हाला की शाळकरी मुलं येऊन थांबलेले आहेत. आणि इथे बघा मागे तुम्हाला दिसेल की 2 मुली इंग्लिश मिडियम शाळेच्या आलेल्या आहेत. तर इंग्लिश मिडियम शाळेची मुलं ही तिथंच थांबलेली आहेत. आणि बाकीचे मागे तुम्हाला दिसेल की डोक्याला हे लावा लागलेत, बुक्का आणि भंडारा अशापैकी करायला लागलेत. लावून घ्यायसाठी लोक त्यांच्या जवळ यायला लागलेत. तर जाणार आहेत वारीला म्हटल्यावर ते लावून गेलेत एकमेकाला. आणि डिग्रजच्या कृष्णाकिनारी फेरी निघणार आहे, त्यामुळे शाळकरी मुलांची गर्दी व्हायला लागल्या. मुलांची फेरी सुरुवातीला अश्व, नंतर दिंडी अशा प्रकारे आहे. आणि शाळकरी मुलं बघा, एक मुलगी किती छान अशी आवरून आलेली आहे. तर हे आहेत इंग्लिश मिडियम शाळेची मुलं जी बसवेश्वर मंदिरापाशी थांबले आहेत. आणि याच्याच मागे जिल्हा परिषद 8वी ते 10वी शाळेची इथे इंग्लिश मिडियमची थांबलेत बघा. आणि याच्या मागे इथे 8वी ते 10वी जी आहेत ती मुले हायस्कूलची मुलं आहेत. ती हायस्कूलची मुले इथे माझ्या मागं थांबले आहेत. आणि हा एक जण थांबला आहे बघा, इथे डोक्याला किती भारी लावला आहे त्यानं. आणि त्याच्याच मागे हायस्कूल शाळेच्या 8वी ते 10वीची मुलं मुली या ठिकाणी येऊन थांबा लागलेत. आणि का तर दिंडी सोहळा सुरू होणार आहे. आणि दिंडी सोहळ्यात प्रत्येकाचं एक आकर्षण असं आहे की प्राथमिक शाळेजवळ ही मुलं थांबलेत. आणि या ठिकाणी मला काका भेटले आहेत, नरसू काका. तुम्हाला तर माहिती आहे वेगवेगळ्या भागात आपले निरंकारी सण समागमच्या भागात शिवाय वेगवेगळ्या भागात काका माझ्यासोबत असतात. तर काका भेटले आहेत मला देवळामध्ये, कारण काका देखील धार्मिक आहेत आणि काका देखील इथं आले आहेत. आता या ठिकाणी पूजा होणार आहे. या ठिकाणी सुरुवातीला जिथे झेंडे दिसतात तिथे पूजा होणार आहे. आणि पूजा झाल्यानंतर पुन्हा ही मिरवणूक आहे. ही मिरवणूक वारकऱ्यांची, शिवाय आश्वाची, शिवाय वेगवेगळ्या शाळांची मिरवणूक ही डिग्रजच्या कृष्णाकिनारीहून निघणार. आणि पूर्ण गावात एक वेढा मारून ही मिरवणूक पुन्हा शेवटला सगळ्यांना आपण काय करायचं की अलविदा करायचं, म्हणजे बाय करायचं की सर्व वारकरी पुन्हा एक मिरवणूक काढून आल्यानंतर गावाच्या एका रोडवरून ही मिरवणूक पंढरपूरकडे रवाना होते. असे सर्वांना आपण तिथे निरोप द्यायचा आहे. तर अशा प्रकारे बसवेश्वर मंदिरात पहिला मी येऊन दर्शन घेतलं. आणि दर्शन घेतल्यानंतर आता मिरवणूक सुरू व्हायसाठी इथे मुलांची गर्दी वगैरे झाली आहे. म्हणजे मुलं भरपूर आले आहेत. इथे आले शिक्षक, त्यांचे मुख्याध्यापक, या ठिकाणी मुले आणि शिवाय आता या साईडला या ठिकाणी वारकरी जे जाणार आहेत ते वारकरी जमा झाले आहेत. इकडे इंग्लिश मिडियम शाळेचे मुलं देखील आले आहेत, ते देखील जमा झाले आहेत. आणि आता थोड्याच वेळात मिरवणूक सुरू होणार आहे. तर या भागात मिरवणूक थोडी आहे आणि पुढल्या भागात मिरवणूक पूर्णपणे संपून आपण त्यांना निरोप देणारा असा पुढला भाग आहे. या ठिकाणी मी देखील उभारलो आहे रेकॉर्डिंग करत. आणि या ठिकाणी ब्लॉगर म्हणून आले आहेत रोहित निकम, पलीकडल्या गावचे कसबी डिग्रजचे एक ब्लॉगर आहेत. त्यांना रेकॉर्डिंग शूटिंगसाठी बोलवलं होतं, त्यामुळे ते देखील आले आहेत. आणि या ठिकाणी बसवेश्वर मंदिराजवळ इंग्लिश मिडियम शाळेच्या पुन्हा मुलांच्या तिथे गेलेलो आहे. आणि तुम्हाला दिसेल की आता आरती सुरू आहे. आता आरती सुरू आहे म्हणून संयोजन हाताने टाळ्या वाजवत आहेत. आणि ही आरती बसवेश्वर मंदिराच्या आतमध्ये सुरू आहे. आणि आरती सुरू आहे आणि आरती झाल्यानंतर लगेच फेरी सुरू होणार आहे. आणि हीच फेरी पूर्ण डिग्रजच्या कृष्णाकाठहून पूर्ण गावामध्ये जाणार आहे. या ठिकाणी दिसेल तुम्हाला राणा देखील येऊन बसला आहे. या गर्दीमध्ये देखील राणा बसलेला आहे तिथं. आणि या ठिकाणी आता अश्व येणार आहे, घोडा. तर पांढरा शुभ्र असा घोडा आहे, गावातील भोरे यांचा घोडा आहे. आणि या घोड्याचे भाग देखील आहेत ह्याच्यामध्ये. आणि गावातील मंडळी ही सर्वजण आता आरती करून घेत आहेत. आणि आरती झाल्यानंतर आपण थोडंसं मंदिराच्या आतमध्ये देखील जाऊन तुम्हाला मी दाखवतो रेकॉर्डिंग की आतमध्ये आरतीचं वातावरण कशा प्रकारे चालू आहे. आणि आतमध्ये आरती सुरू आहे. आणि आरती सुरू झाल्यानंतर लगेच सुरू होणार आहे ही मिरवणूक डिग्रजच्या कृष्णाकाठाहून पूर्णपणे. आधी सुरुवातीला अश्व, नंतर वारकरी, नंतर शाळेची मुलं, अशा प्रकारे ही मिरवणूक डिग्रजच्या कृष्णाकाठी सुरू होणार आहे. आणि मिरवणूक सुरू व्हायला फक्त थोडाच वेळ राहिला आहे. आणि एकमेकांना कसे गंध वगैरे लावत बघा, कपाळी गंध लावत आहेत हे भाविक भक्त श्रद्धेने. आणि आता बसवेश्वर मंदिराच्या मी आतमध्ये आलेलो आहे. आणि इथे आता आरती नुकतीच झाल्यानंतर जे झेंडे मगाशी लावले होते ते झेंडे घेण्यात आले आहेत. कारण झेंडे म्हणजेच पताका, तर या पताका घेऊनच जायचं असतं वारकऱ्यांनी वारीला. तर या ठिकाणी झेंडे घेण्यात आले आहेत. आणि आता हे झेंडे घेऊन या ठिकाणी अजून पुढे थोडीशी जरा अजून पूजा होणार आहे. तर या ठिकाणी अजून थोडीशी पूजा पुढे होणार आहे ती पहा.
वारकरी हे स्त्रिया आणि पुरुष हे पायी जाणार आहेत पंढरीला, पण त्याच्यात देखील डोक्यावर तुळस घेऊन जाणं हे किती काम आहे बघा मित्रांनो. चालत जाणं ठीक आहे, पण डोक्यावर तुळस म्हणजे साधारण एक 5 ते 6 किलोचं वजन आहे, ते ठेवून देखील पंढरीपर्यंत जाणं म्हणजे किती श्रद्धेचं आणि किती मोठे निस्सीम भक्तीचं कार्य आहे, तुम्ही विचार करा मित्रांनो. आणि या ठिकाणी बघा आता इथे पूजा अर्चना सुरू होणार आहे. या ठिकाणी आता विठ्ठल गजराचा नामघोष होणार आहे आणि याच्यानंतर पुन्हा लगेच आपली मिरवणूक सुरू होणार आहे गावातून. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, अशा प्रकारे नामघोषण जयघोष सुरू आहे. आणि बाहेर वाट पाहत आहेत मंडळी, ही आता कधी सुरू होणार गावातून मिरवणूक या दिंडीची. तर या ठिकाणी शाळेची मुलं पूर्णपणे जमा झाले आहेत, वारकरी भक्त मंडळी, इकडे इंग्लिश मिडियम शाळेचे छोटे छोटे मुलं. आणि आता हे इथे बघा तुम्ही पाहू शकता की जिल्हा परिषद शाळा नंबर 2च्या मुली, आणि यांनी रूप घेतलेलं आहे विठ्ठलाचं आणि रुक्मिणीचं. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता विठ्ठल आणि रुक्मिणी. गावातील एकमेव भोऱ्यांना यांचा पांढरा शुभ्र आशू आलेला आहे आणि आशू आल्यानंतर गावातली प्रतिष्ठित मंडळी आता ही सुरू करणार मिरवणूक. आणि मिरवणूक सुरू होताच ही मिरवणूक आली आहे विठ्ठल मंदिराच्या समोर, त्यामुळे इथे पालखीची पूजा होणार. आरती झाल्यानंतर विठ्ठल मंदिराच्या समोर लगेच अश्व पुढे झाला आणि अश्व त्याच्या मागे वारकरी, आणि त्याच्यानंतर इथे वारकरी बघा डोक्यावर तुळस देखील घेऊन जात आहेत. आणि त्याच्यानंतर पुन्हा इथे ठराविक ठिकाणी गावातल्या वेगवेगळ्या चौकात थांबून या ठिकाणी पूजा अर्चा केली जायची, वेगवेगळ्या मंडळांच्या भेटी घेतली जायच्या. आणि किती लांब परत लांब रांग लागले तुम्हाला दिसेल की डिग्रजच्या कृष्णाकिनारी. आणि स्त्रिया शिवाय ही इंग्लिश मिडियम शाळेची दुसऱ्या एका शाळेची मुलं आहेत हे देखील, आणि वरून अंगावर फुले वगैरे टाकत आहेत मुलं. अशा प्रकारे ही पायी दिंडी सोहळा डिग्रजचा पूर्ण कृष्णाकाठ म्हणजे पूर्ण डिग्रज गावातून ही मिरवणूक फिरणार आहे. आणि याच्यानंतर पुन्हा मग शेवटला बघा तुम्ही गल्लीमध्ये बघा, आता पावसाळा थांबला आहे त्यामुळं पूर्णपणे रांगोळी व्यवस्थित दिसायला लागली, पूर्णपणे वाळलेला आहे. सकाळी वाटलं की पावसानं घोळ केला आहे, पण पाऊस जसा वाळला, रोड जसे वाळले तसे देखील रांगोळी पुन्हा क्लिअर दिसायला लागली. आणि डिग्रजच्या कृष्णाकिनारी आता दिंडी हळूहळू पुढे चाललेली आहे. आता दिंडीची मिरवणूक ही निम्म्या गावापर्यंत आली आहे. आता निम्मी दिंडीची मिरवणूक राहिली आहे, ते झाल्यानंतर दिंडीला आपण निरोप देणार आहे. पंढरपूरकडे दिंडी रवाना होणार आहे. तर ते उद्याच्या भागात पहा. खुश राहा, सुरक्षित राहा. उद्या भेटू.